प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा, शुभेच्छा द्या, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय समीर बानकडे सर. वंदे मातरम. सर्वात प्रथम म्हात्रेजी त्यांचा खूप खूप धन्यवाद. ह्या प्रकारचा मोठा कार्यक्रम त्यांनी बदलापूरमध्ये ठेवलेला आहे. जास्त वेळ नाही घेणार, आपला चांगला कार्यक्रम एंटरटेनमेंटचा चालू आहे, त्यामुळे फक्त एक टॉपिकवरती बोलायचं आहे 1 मिनिटासाठी, नशामुक्तीवर आणि ड्रग्जवरती. आज भारतात जेव्हा आपण आपले जे माननीय प्रधानमंत्रीजी आहेत मोदीजी आणि त्यानंतर अमित शाहजी जेव्हा ते काही बोलतात त्यामध्ये नार्को टेररिझम आणि नार्कोटिक्स ड्रगचं सेवन याच्यावरती जास्त मोठा लक्ष असतात सर्वांचं. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या सर्व परिसरामध्ये ड्रग्सचा प्रचार खूप जोरात चालू आहे. बदलापूरमध्येच 2021ला आठवण आहे मला, 2 मोठे केसेस वगैरे केले होतं मी. गांजाचं खूप मोठा साठा पकडलं होतं इथे. 2 गँग्स वगैरे पण त्यांच्यावरती पण कारवाई केली होती आम्ही. सांगण्याचा उद्देश हे आहे की आपल्या बदलापूरमध्ये पण ड्रग्सचा प्रसार चालू आहे आणि पालकांना एक रिक्वेस्ट आहे, मुलांना फक्त एक लक्षात द्या, से नो टू ड्रग्स आणि येस टू लाईफ. आपल्याकडे चरस आणि गांजा या सर्व प्रकारचे ड्रग्ज आहेत बदलापूरमध्ये. आत्ता जर आपण याला नाही थांबवलं तर 10 वर्षात खूप वाईट परिस्थिती होणार आपली. प्रत्येक घरामध्ये हा इश्यूज मोठा होणार खूप. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, पालकांना रिक्वेस्ट आहे, युवकांना रिक्वेस्ट आहे, से नो टू ड्रग्ज येस टू लाईफ आणि दूर राहा याच्यापेक्षा. कारण काय, आपला एक जे शरीर असतात ते मंदिरासारखं स्वच्छ असतो आपलं शरीर, तर त्याचं म्हणजे ड्रग्जचं सेवन करून आपण त्याला अपवित्र करतात. दुसऱ्या म्हटल्यावर जे आपण ऐकलं असेल नार्को टेररिझम, याचा अर्थ असा आहे की जे पैसे आपण ड्रगसाठी सेवनासाठी जे पैसे आपण देतो खरेदी करताना, तेच पैसे आपले जे शत्रू राष्ट्र त्यांच्याकडे ते पैसे जातात आणि तेच पैसे आपल्या भारताविरोधात जे गतिविध्या वगैरे होतात, टेररिस्ट स्ट्राईक, बॉम्ब ब्लास्ट, त्याच्यामध्ये वापर होतो. तर आपल्याला पाहिजे आपले पैसे यासाठी सर्व यूज व्हावं, कोणालाच नाही पाहिजे असं. सो सर्वांना शुभेच्छा, पालकांना शुभेच्छा, यंगस्टर्स लोकांना शुभेच्छा. वंदे मातरम, जय हिंद. धन्यवाद सर. मी विनंती करतो पुन्हा एकदा